आज मी तुमच्यासोबत कढईमध्ये एकदम हेल्दी नानकटाई म्हणजेच नाचणीच्या पिठापासून नानकटाई कशी बनवायची याची रेसिपी शेअर करणार आहे। त्यामुळे चला रेसिपीला सुरुवात करूयात। चॅनलवर नवीन असाल तर लगेच फॉलो आणि सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे छान छान रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील। तर चला रेसिपीला आता आपण सुरुवात करणार आहोत। रेसिपी अगदी सोपी आहे आणि झटपट होणारी आहे। अर्धा कप आपल्याला घ्यायचा आहे मस्त गावरान तूप आणि त्यामध्ये अर्धा कप एवढी पिठी साखर आपल्याला घालायची आहे आणि आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। एका विस्कचा वापर किंवा तुमच्याकडे जर हँड ब्लेंडर असेल तर त्याचाही वापर तुम्ही इथे करू शकता। मागे मी 2 प्रकारच्या नानकटाईची रेसिपी शेअर केलेली आहे, तुम्ही बघितली नसेल तर नक्की जाऊन बघा। बेसन पिठापासून सुद्धा मी नानकटाई तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, तर ती रेसिपी सुद्धा आपल्या चॅनलवर आहे। तर आज मी तुमच्यासोबत थोडंसं हेल्दी व्हर्जन शेअर करते आहे। तर आता मी 1 टीस्पून एवढं थोडंसं घट्ट दही घ्यायचं आहे आणि फार आंबट नको आणि त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून आधी ते मिक्स केलेलं आहे आणि त्यानंतर साखर आणि तुपाच्या मिक्सरमध्ये ॲड करून पुन्हा एकदा आपल्याला विस्कने छान असं एकजीव होईपर्यंत मिक्स करत जायचं आहे। आता हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहेत ते म्हणजे ड्राय इन्ग्रेडियंट्स आणि त्यासाठी सगळ्यात आधी चाळणी घ्यायची आहे, जेणेकरून आपले जे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट आहेत ते मस्त चाळून जातील आणि लम्प्स होणार नाही त्यामध्ये। आता इथे अर्धा कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा कप नाचणीचं पीठ, थोडंसं वेलची पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून एवढा बेकिंग सोडा यामध्ये मी घातलेला आहे। ग्रॅममध्ये सगळे मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, तर ज्यांना ग्रॅमनुसार रेसिपी करायची आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता। आणि आता बघा अगदी 2च मिनिटामध्ये याचा छान असा घट्टसर डो तयार होतो। तुम्हाला या पिठामध्ये हात सुद्धा घालण्याची गरज पडत नाही, अगदी स्पॅच्युला तुमच्याकडे असेल किंवा एखाद्या स्पूनने सुद्धा तुम्ही ही प्रोसिजर करू शकता। आणि बघा थोडं तुम्ही गोल फिरवत गेलात की बघता बघता या तुपामध्ये लिक्विड इन्ग्रेडियंटमध्ये हे जे आपले ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते अतिशय मस्त असे मिक्स होतात। तर इथे तुम्ही बघू शकता, तुम्हाला एकदम व्यवस्थित जर तुम्ही ग्रॅममध्ये प्रमाण घेतलं तर तुम्हाला अगदी काटोकाट तुम्ही ज्याला रेसिपी म्हणू शकता की तुम्हाला काहीही घालण्याची नंतर गरज पडत नाही। पण इन केस जर तुम्हाला असं वाटलं की हे जे मिक्सचर आहे ते आपल्याला नानकटाई करताना थोडंसं ड्राय वाटत आहे तर थोडंसं 1 चमचाभर तूप तुम्ही घालू शकता। तर आता बघा मी एक प्लेट घेतलेली आहे आणि कढईमध्ये आपण आज बनवणार आहोत, त्याच्यावर मी बेकिंग पेपर गोल कट करून ठेवलेला आहे आणि छोट्या छोट्या नानकटाई, आता नानकटाईचा आकार तुम्ही लहान मोठा करू शकता तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये। मी साधारणतः एवढ्या आकाराच्या करते आहे आणि थोडंसं अगदी हलकं आपल्याला प्रेस करायचं आहे, खूप पण एकदम प्रेस करून नाही ठेवायचं। एक पेड्याचा जेवढा आकार असतो त्या पद्धतीने आपण तेवढ्या नानकटाईचं पीठ मी इथे घेतलेलं आहे। थोड्या जेव्हा त्या बेक होतात तेव्हा त्या फुलतात सुद्धा, त्यामुळे थोड्या लांब लांब ठेवायच्या आहेत आणि अशा पद्धतीने आपण कढईमध्ये आज याला बेक करणार आहोत। तर इथे मी सगळ्या नानकटाई ठेवून घेतलेल्या आहे आणि वरून याला थोडेसे तुम्ही पाहिजे तर काजू बदाम पिस्ताचे काप लावू शकता। आता मी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये एक वाटी ठेवलेली आहे, जाड कढई घ्या, त्यामध्ये एक वाटी ठेवलेली आहे हाईटसाठी आणि ही प्लेट यावर ठेवलेली आहे आणि थोडेसे चॉकलेट चिप्स जे आहेत ते याच्यावर अशा पद्धतीने ठेवून घेत आहे। डेकोरेशन पार्ट आहे, तुम्हाला जर नसेल करायचं तर स्किप करू शकता किंवा तुम्ही काजू बदाम पिस्ताचे काप सुद्धा यावर लावू शकता। आता मंद आचेवर साधारणतः 15 ते 20 मिनिटं आपल्याला याला बेक करायचं आहे आणि बघा 15-20 मिनिटानंतर आपल्या ज्या नानकटाई आहेत नाचणीच्या त्या तयार झालेल्या आहेत, सिया सुद्धा रेडी आहे खाण्यासाठी आणि मस्त छान त्याला क्रॅक सुद्धा आलेले आहेत। नानकटाईवर जनरली क्रॅक असतात आणि खूप छान अशी आपली नानकटाई तयार झालेली आहे। तर नाचणीच्या पिठाला थोडंसं बाइंडिंग कमी असतं, त्यामुळे जर तुम्हाला वाटलं तर अगदी थोडासा तुपाचा वापर तुम्ही करा। इथे एकदम छान नानकटाई आणि हेल्दी व्हर्जनमध्ये नानकटाई आपल्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता मस्त खस्ता आहेत आतमध्ये, खूप छान आहेत आणि मुलं तर अगदी आवडीनं खातील। मी सुद्धा एक टेस्ट करून बघते, खूप छान झालेली आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।